सध्या विदर्भामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण आहे आणि आता हा मोठा पावसाचा खंड सध्या शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे, की आता काय करायचं? नेमकं हा पाऊस पडत काहून नाही आहे? अनेक भागामध्ये कोरडे वातावरण आहे. आमची पेरणी यावर्षी झालीच नाही आहे आणि असं मोठे प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रामधून पावसाचा खंड सुरू झालेला आहे. अनेक भागात कोरडे वातावरण आहे आणि ढगांची वाटचाल सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमी झालेली आहे. मित्रांनो, आपण समोरील स्क्रीनवर पाहू शकता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक भागातून सध्या पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे. उत्तर भारतच्या भागामध्ये हा पावसाचा वातावरण आपल्याला जाताना दिसतोय. इकडे उत्तर प्रदेशचा भाग असो किंवा बिहारचा भाग असो किंवा इकडे ओडिसाचा भाग असो किंवा इकडे पश्चिम भारतचा भाग असो, या संपूर्ण भारतामध्ये जो की पश्चिमी भागामध्ये आहे, या भागात सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अशी परिस्थिती इथे बनलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये आता पाऊस नाही पडत आहे आणि विदर्भामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढील 4 आठवड्याचं जर आपण संपूर्ण विदर्भसह महाराष्ट्राचा पावसाचा अंदाजा तुम्हाला दिला आणि साधारणपणे समोर आपण बघणार आहोत, की साधारणपणे कसा पाऊस पडणार आहे. तर आपण जर इथे 9 जुलैपासून 16 जुलैच्या मधातली स्थिती तुम्हाला दाखवली, तर तुम्ही पाहू शकता विदर्भातील अतिपूर्वी जो काही भाग आहे, या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये भंडारा असो किंवा गोंदिया असो आणि त्याचा लगतवर्तीचा गडचिरोलीच्या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर 16 जुलैपासून तर 23 जुलैच्या मधात आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये चांगला पाऊस पाहायला भेटू शकते, अशी शक्यता इथे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. समोर आपण जर बघितलं आणि 23 जुलैपासून तर 30 जुलैच्या मधातली स्थिती दाखवली तुम्हाला, तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता अधिक आपल्याला दिसत आहे. यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. त्यानंतर 30 जुलैपासून 6 ऑगस्टच्या मधात विदर्भात अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. पण हा पाऊस सध्या तरी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये दिसणार तर आहेच, पण याचा जोर संपूर्ण भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे, असं सध्या तरी आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण समोरील स्क्रीनवर पाहू शकता, ॲबनॉर्मली म्हणजे की ज्या भागामध्ये पाऊस कमी पडणार आहे आणि साधारणपणे कमी पाऊस पडणार आहे, असे भरपूर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसणार आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता 9 जुलैपासून तर 16 जुलैच्या मधात दरम्यान आपण जर इथे तुम्हाला दाखवलं, तर या दोन्ही काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अनेक भागामध्ये पाऊस कमी पडणार आहे आणि विदर्भामध्ये खास करून भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये साधारणपणे चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. समोर आपण जर 16 जुलैपासून 23 जुलैच्या मधातली स्थिती तुम्हाला दाखवली, तर विदर्भातील पूर्वी भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस आणि चांगला प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता दिसत आहे. पण असे काहीच ठिकाण असणार आहेत, तुरळक ठिकाण असणार आहेत. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये तुम्ही पाहू शकता भंडारा आणि गोंदियातील तुरळक ठिकाण असणार आहे, त्या भागात साधारणपणे चांगला मोठा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. त्यानंतर जर आपण तुम्हाला 23 जुलैपासून 30 जुलैच्या मधातली स्थिती दाखवली, तर विदर्भात काही जास्त पावसाचा जोर न दिसता गोंदिया आणि भंडारा आणि चंद्रपूर गडचिरोलीचा भाग सोडला तर, आणि त्यानंतर 30 जुलैपासून 6 ऑगस्टच्या मधातही काही जास्त मोठा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. साधारणपणे कमी पाऊस पडणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी इथून आपल्याला दिसतंय. मित्रांनो, आपण जर 1 जुलैपासून तर आतापर्यंतचा पावसाचा अंदाजा तुम्हाला दाखवला आणि कसा पाऊस झालेला आहे, किती तूट पावसामध्ये होती, तर आपण आपल्या विदर्भावर आलं, तर विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची तूट आहे. अनेक भागामध्ये पाऊस नाही झालेला आहे. बुलढाणा असो, इकडे अकोला असो, अमरावती असो, आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तुमच्या जिल्ह्यांपैकी यापैकी तुम्ही ज्याही जिल्ह्यांमध्ये राहत असाल, तर निश्चितपणे त्या भागामध्ये पाऊस नाही झालेला असेल आणि यामधून सर्वाधिक प्रभावशाली क्षेत्र म्हणजे भंडारा
आणि इकडे चंद्रपूरचा भाग आहे. या भागामध्ये अनेक दिवसांपासून आपण बघतोय की पाऊस मुद्दाम नाही पडत आहे. वाशिममध्ये सुद्धा पाऊस नाही पडत आहे. गडचिरोलीमध्येही पाऊस नाही पडत आहे. सर्वाधिक पाऊसमध्ये तूट हे गडचिरोलीच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. नागपूरमध्ये साधारणपणे 9% मायनसमध्ये पाऊस झालेला आहे. वर्ध्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. वर्ध्यामध्ये 3+ % पाऊस झालेला आहे. यवतमाळमध्ये तूट आहे पावसामध्ये. अमरावतीमध्ये सुद्धा तूट आहे. अकोला आणि बुलढाणामध्ये सुद्धा पावसामध्ये तूट आहे. अनेक भागामध्ये सध्या पावसामध्ये तूट आहे. मित्रांनो, जर आपण एल निनोची सध्याची परिस्थिती तुम्हाला दाखवली, जुलैच्या दरम्यानची स्थिती आहे एल निनोची, तर इथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर इथे मी समजवण्याचा प्रयत्न केला नेमकं हा ग्राफमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर इथे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान जिथे मी हे तुम्हाला सांगतोय, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान या काळखंडामध्ये एल निनो हा स्ट्रॉंग राहण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत असेल. 15 ते 20% त्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर व्हेरी स्ट्रॉंग याची शक्यता कमी आहे, पण स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे 80 ते 90% असं सांगण्यात आलेलं आहे की हा खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये हा खूप जास्त स्ट्रॉंग राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अति तीव्र राहण्याची शक्यता आहे एल निनोना. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालखंडामध्ये हा अधिक स्ट्रॉंग असणार आहे, असं आपल्याला हा ग्राफ दाखवत आहे. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान या काळामध्ये हा आणखी स्ट्रॉंग राहण्याची शक्यता इथे दिसत आहे. आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या काळामध्ये हा आणखी तीव्र राहण्याची शक्यता आहे. जानेवारी, फरवरीमध्ये याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी, फरवरीचा आपण याबद्दल बोलतोय. त्यानंतर जानेवारी, फरवरी, मार्च या कालखंडामध्ये हा आणखी हळूहळू याची तीव्रता कमी होणार आहे. आणि फरवरी, मार्च, एप्रिलच्या मधात याची तीव्रता हळूहळू इथे पुढे आपल्याला कमी होताना दिसणार आहे. पण MGO आणि कमी दाबाचे पट्टे आणि स्थानिक प्रणाली, जे की IOD ज्याला आपण म्हणतो, IOD यामुळे पाऊस साधारणपणे आपल्या भारतामध्ये जेव्हा एल निनो असतो त्या काळखंडामध्ये सुद्धा चांगला पाऊस होतो, असं आपल्याला डेटा सांगतोय. तर निश्चितपणे एल निनो हा जो काही खंड आहे एल निनोचा, तर याचा काही मॉन्सूनवर प्रभाव पडतोय मात्र. पण MGO जर महिन्यातून एखादी वेळेस आपल्या फेज 2 आणि फेज 3मध्ये आला, जसं आपल्याला माहीत असेल, आता जस्ट आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की MGO येणार आहे, त्यामुळे पाऊस वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये. तसं झालेलं आहे, पाऊस झालेला आहे, अनेक भागामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे. तसंच आता येणाऱ्या दिवसामध्ये जसं महिन्यातून एकदा MGO जर आला आपल्या भारताचा समुद्राच्या दरम्यानच्या भागामध्ये, तर MGO आणि IOD हे दोन्ही घटक आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढवण्यामध्ये यांचं सहकार्य असणार आहे. निश्चितपणे आपण यावर तुम्हाला अपडेट्स देणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर यासाठी या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मित्रांनो, पुढच्या 4 दिवसांमध्ये आपल्या विदर्भामध्ये पाऊस नाही प्रमाणात पडणार आहे. अनेक भागामध्ये कोरडे वातावरण असणार आहे. अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे हा. आणि अनेक भागामध्ये, काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस, 1-2 पावसाचे थेंब आपल्याला निश्चितपणे जाणवू शकतात, कारण मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आणि 1-2 पावसाचे थेंब आपल्याला जाणवू शकतात. पण मोठा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस सध्या विदर्भामध्ये पुढच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला दिसणार नाही आहे. कोरडे वातावरण असणार आहे आणि उन्हाची तीव्रतासुद्धा आता येणाऱ्या 13 तारखेपासून विदर्भामध्ये काही प्रमाणात वाढणार आहे. तापमानसुद्धा वाढणार आहेत आणि काही भागामध्ये आणखी आपल्याला ह्युमिडिटी वाढण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे आपल्याला घाम आणि आणखी अनस्टेबल वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. घाम सुटणार आहेत आणि यामुळे आपल्याला काही भागामध्ये रोग आजारसुद्धा वाढू शकतात. तर निश्चितपणे असं काही येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला वातावरण बदलताना दिसणार आहे. तर आपण निश्चितपणे तुम्हाला अपडेट देणार आहोत. निश्चितपणे काही यामध्ये बदल घडतो का? तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन